काल विजय वडेट्टीवारांना मला आठवण करून द्यायची होती की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे, जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर, तोच ड्रायव्हर कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकडेमध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता. आम्ही पाहिलं ते. मग हा जो काही डबल ढोलकीपणा आहे, शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं, हा जो काही डबल ढोलकीपणा आहे ना, हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे. तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठेतरी आपल्याला कळतं. अहो, रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही तर पण इंडियाच्या टीमचे ते प्रमुख आहेत. या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे कितपत योग्य आहे? काल मी असं सांगितलं होतं, बीसीसीआयशी मी स्वतः बोलेल, बीसीसीआयशी आमची चर्चा झाली. त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल, सुशोभीकरण असेल, हे आपल्याला जमणार नव्हतं. त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली. आमचा विषय तिथे संपला. कारण का खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही, लहानपणीपासून आम्ही शिकलोय. त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे, अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे. आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात, इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात, त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत. त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय, फोटो काढावे लागलेत काय? आम्ही पहिला फॅन असतो, भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत, मग राजकीय नेते आहोत. त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही, कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे. आणि दुर्दैव असं, त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल. मला त्यांना एवढंच सांगायचंय की 4 महिन्याचा तुम्ही विचार करा, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधीही मंत्रिपद होण्याची संधी देणार नाही.